संतोष देशमुख हत्या प्रकरणातील एसआयटी मधील 8 सदस्यांची उचल मागणी करण्यात आलेली आहे। एसआयटी प्रमुख बसवराज तेली हे कायम असणार आहेत। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या आदेशाने हे फेरबदल करण्यात आलेत। तपासासाठी नव्याने 7 जणांची एसआयटी स्थापन केली गेली आहे। दरम्यान एसआयटी मधून नेमकी कुणाची उचल मागणी झाली आहे त्यावर एक नजर टाकूया। विजय सोनवाल, महेश विघ्ने, आनंद शिंदे, तुळशीराम जगताप, मनोज वाघ, चंद्रकांत काळकुटे, बाळासाहेब अहंकारे यांची एसआयटी मधून उचल मागणी करण्यात आली आहे। संतोष गीते यांचाही समावेश आहे। तर नवीन टीम कशी आहे त्यावर एक नजर टाकूया। एसआयटी प्रमुख आहेत बसवराज तेली, ते कायम आहेत। किरण पाटील आहेत डीवायएसपी, अनिल गुजर हे डीवायएसपी सुद्धा या नवीन एसआयटी टीम मध्ये असणार आहेत। अक्षय ढिगले पोलीस निरीक्षक आहेत। सुभाष मुठे पोलीस उपनिरीक्षक आहेत। शर्मिला साळुंखे पोलीस हवालदार आहेत। दीपाली पवार पोलीस हवालदार यांचाही या नवीन टीम मध्ये समावेश आहे। दिनांक 1 जानेवारी 2025 ला जी एसआयटी पोलीस अधिकारी आणि अंमलदार यांचे समावेश करण्याबाबतची जाहीर झाली होती, त्या एसआयटी वरती संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी ऑब्जेक्शन घेतलं होतं की याच्यामधले काही लोक ज्यांचे डायरेक्ट वाल्मिक कराड यांच्याबरोबर फोटो आहेत, धनंजय मुंडे यांच्या विजयोत्सव जो मिरवणुकीचा होता त्याच्यामध्ये सुद्धा यातले काही पोलीस अधिकारी कर्मचारी होते। यांची एसआयटी जी स्थापन झाली होती त्या कर्मचाऱ्यांबद्दल ऑब्जेक्शन हे संतोष देशमुख यांच्या कुटुंबियांनी घेतलं होतं। माननीय मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी तशा प्रकारची मागणी केली होती आणि यास्तव माननीय मुख्यमंत्र्यांनी आदेशित केलं होतं की जर कुटुंबाचं ऑब्जेक्शन असेल तर ही एसआयटी बदला।